नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे या ठिकाणी स्वागत। आपण गती हा टॉपिक आज बघणार आहोत। हे आपलं लेक्चर नंबर 13 या ठिकाणी आहे। आपलं चुकून लेक्चर नंबर 14 आधी घेतले गेलं आणि 14 लेक्चरच्या वरील टेस्टसुद्धा आपली आधी घेतली गेली। मात्र काही हरकत नाही, हे जे आपलं लेक्चर 13 असणार आहे याच्यावर लगेच टेस्ट 13 तुम्हाला पुढील 1-2 दिवसामध्ये त्या ठिकाणी नोटिफिकेशन येईल आणि त्याच्यावर टेस्ट होणार आहे। तर चला, गती या टॉपिकवरील लेक्चर अत्यंत महत्त्वाचा जीकेचा घटक या ठिकाणी सामान्य विज्ञान आहे आणि त्याच्यातला गती हा टॉपिक खूपच महत्त्वाचा आहे। म्हणजे तुम्ही एमपीएससी, पोलीस भरती, सरळ सेवा, कंबाईन, पोस्टमन भरती, एमटीएस भरती कोणती परीक्षा घ्या, त्या ठिकाणी तुम्हाला सामान्य विज्ञानामध्ये गती या टॉपिकवर प्रश्न येण्याचे चान्सेस फार मोठे आहे। तर चला, या ठिकाणी आपल्याला बेसिक कन्सेप्ट बघायची आहे। गती ही संकल्पना आपल्याला समजून घ्यायची आहे। या ठिकाणी बघा, वस्तूची गती म्हणजे काय। जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर ती गतिमान आहे असं म्हणायचं, आणि ती जर सभोवतालच्या संदर्भात जागा बदलत नसेल तर ती स्थिर आहे असं आपण म्हणायचं। मित्रांनो, सरळ काय आहे, या ठिकाणी समजा एक वस्तू आहे, इकडे तुम्ही उभे आहात या ठिकाणी कुठेतरी, आणि तुमच्या समोरची ही वस्तू जर जागा बदलत आहे तर ती काय झालेली आहे, गतिमान झालेली आहे। एवढंच लक्षात घ्या। ती जर जागेवर स्थिर आहे याचा अर्थ तिच्यामध्ये गती नाही आहे। ओके, थोडक्यात म्हणजे गतीची व्याख्या काय, तर जागा बदलणे, गतिमान असणे। आता मुद्दा एक लक्षात घ्या, एखादी वस्तू गतिमान आहे असं एका व्यक्तीला वाटेल, मात्र ती वस्तू स्थिर आहे असं दुसऱ्या व्यक्तीला वाटू शकतं। याला सापेक्ष संकल्पना म्हणतात। कसं? तुम्ही म्हणाल नेमकं हे तुम्ही आत्ता काय बोलले, ह्या विधानाचा अर्थ काय? या मित्रांनो, सापेक्ष संकल्पना म्हणजे काय, तुम्ही समजा या ठिकाणी हा रस्ता आहे, बरोबर, या ठिकाणी हा रस्ता आहे, तुम्ही या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला उभे आहात। तुम्ही या रस्त्याच्या बाजूला उभे आहात, या रस्त्यावरून या ठिकाणी एक गाडी चाललेली आहे, बस चाललेली आहे। या बसमध्ये हा एक माणूस बसलेला आहे, याच्या बाजूला एक माणूस बसलेला आहे। तुम्ही काय करतायत, इथे ए व्यक्ती बसलेला आहे आणि इकडे बी व्यक्ती बसलेला आहे, दोघं बाजूबाजूला बसलेले आहेत, एक पुढच्या सीटवर एक मागील सीटवर। तुम्हाला या ठिकाणी हा ए सुद्धा काय दिसणार आहे, बस चाललेली आहे अशी इकडे पुढे, तुम्हाला ए सुद्धा गतिमान दिसणार आहे आणि बी सुद्धा गतिमान दिसणार आहे, बरोबर, कारण की तुमच्या समोर हे असे पुढे निघून जात आहेत ना, बरोबर, पुढे निघून जात आहेत। मात्र हा ए जेव्हा बीला बघतोय, काय करतोय, ए सुद्धा गतिमान आहे आणि बी सुद्धा गतिमान आहे, मात्र एच्या शेजारी पाठीमागच्या सीटवर बी बसलेला आहे, ए बीकडे बघतोय, एला बी काय वाटणार, स्थिर वाटणार। म्हणजे बघा, तुमच्या मते बी हा गतिमान आहे, मात्र एच्या मते काय आहे, बी हा स्थिर आहे। मित्रांनो, याला म्हणायचं सापेक्ष संकल्पना। मला वाटतं अत्यंत सोप्या पद्धतीने सांगितली, तुम्हाला कळायला पाहिजे। म्हणजे काय, एका व्यक्तीच्या तुलनेत एखादी व्यक्ती गतिमान असू शकते, मात्र दुसऱ्याच्या तुलनेत ती स्थिर असू शकते। ओके, मुद्दा फार महत्त्वाचा आहे। पुढे जातोय मी। मग याच्यामध्ये 2 प्रकार असतात, एक दृश्य गतीसुद्धा असू शकते आणि दुसरी अदृश्य गतीसुद्धा असू शकते। आता दृश्य कशाला म्हणायचं बघा, एकदम सोपे मुद्दे आहेत, मात्र अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत, हे तुम्हाला आलेच पाहिजे। दृश्य म्हणजे आपल्याला जी दिसते ती, त्याच्यामध्ये हालचाली येऊ शकतात, पक्षी येऊ शकतात, पंखा येऊ शकतो, वाहने येऊ शकतात, दृश्यगती। अदृश्यमध्ये काय आहे, आपण अनुभवत जरी असलो तरी आपल्याला दिसत नाही, आपल्या शरीरामधलं रक्त वाहतंय, तुमच्या आजूबाजूला हवा वाहते, गतिमान आहे, मात्र तुम्हाला दिसत नाही, त्याला म्हणायचं अदृश्य गती। ओके, कन्सेप्ट क्लिअर झाले असणार आहेत। आपण पुढे जाऊया। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा, नीट बघा, शेवटपर्यंत लेक्चर पहा। तुम्हाला टेस्ट नंबर जी 13 होणार आहे तिथे 10 प्रश्न आपले असणार आहेत। मग त्या ठिकाणी 10 पैकी 10 मला आउट ऑफ पाहिजे। ज्यांचे 10 पैकी 10 आउट ऑफ आहेत तेच खरे विद्यार्थी, त्यांनी खरोखर अभ्यास केला या लेक्चरचा, हे लक्षात घ्या, कारण की तुम्हाला पूर्णतः या लेक्चरमधून ते 10 प्रश्न येणार आहेत। आणि जर तुम्ही लेक्चर बघून तुमचे प्रश्न चुकत असेल तर मात्र मग तुम्हाला स्वतःवर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्रोसेस करण्याची गरज आहे। आता पुढे फार महत्त्वाच्या कन्सेप्ट, फार म्हणजे फारच, अंतर, विस्थापन, चाल आणि वेग यांचे एकमेकांशी असलेले परस्पर संबंध तुम्हाला कळाली पाहिजे। प्रत्येकाची व्याख्या, प्रत्येकाचा अर्थ तुम्हाला कळाला पाहिजे। अंतर कशाला म्हणायचं बघा, तुमच्यासाठी आकृतीसुद्धा आहे, 2 बिंदू आहे, त्याच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण म्हणजे अंतर। बघा, या ठिकाणी समजा ए वस्तू आहे, ओके, 2 बिंदू आहे, ए बिंदू आहे इथे, तुम्ही हे समजा ए तुम्ही आहात, इकडे या ठिकाणी शाळा आहे, कुठे बी या ठिकाणी, आणि सी या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचं आहे। ओके, सी या ठिकाणी तुमचं बस स्टँड आहे। मग इथून ए पासून असं तुम्ही बीकडे गेले आणि सीकडे गेले, हे जे तुम्ही प्रत्यक्ष मार्गक्रमण केलं ना, इथे समजा तुम्ही गेले या ठिकाणी 2 किलोमीटर, इकडे गेले 1 किलोमीटर, हे जे 3 किलोमीटर तुम्ही चालत गेले आहात, याला म्हणायचं अंतर। नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या, पुन्हा एकदा सांगतोय। आता विस्थापन कशाला म्हणायचं, गतिमानतेचा आरंभ आणि अंतिम बिंदू
याच्यातील जे अंतर आहे त्याला म्हणायचं विस्थापन. आता ए पासून तुम्ही सी पर्यंत गेले, इथून असं सरळ मी तिरपं अंतर मोजलंय, तुम्ही म्हटले चला मधल्या शॉर्टकट मार्गाने अंतर मोजा, मी जरी असं गेलो असेल, हा जो मधला शॉर्टकट मार्ग आहे मित्रांनो याला म्हणायचं विस्थापन. प्रथम बिंदू आणि अंतिम बिंदू या दोघांमधलं अंतर. मग चाल कशाला म्हणायची? एखाद्या वस्तूने एकक वेळात कापलेले अंतर, एकक वेळात कापलेले अंतर. बघा, चालीचा संबंध अंतराशी आहे आणि विस्थापनाचा वेगाशी आहे हे लक्षात घ्या. म्हणजे वेळेचा, हे जे चाल आणि वेग आहे ना याचा वेळेशी संबंध येतो. हे जे ए पासून सी पर्यंत गेलं आहे ना असं, हे किती वेळेत गेलं आहे त्याला म्हणायचं चाल. ते अंतर किती वेळेत कापलं त्याला म्हणायचं चाल. आणि या ठिकाणी हे विस्थापन किती वेळेत झालं त्याला म्हणायचा वेग. बघा, इंटरेस्टिंग, तुम्हाला जोड्या लावता आले पाहिजे. अंतराची जोडी चालीशी लावता आली पाहिजे आणि विस्थापनाची जोडी वेगाशी लावता आली पाहिजे. हे जर जमलं तर मग या ठिकाणी तुम्हाला ही कन्सेप्ट कळाली. काय लक्षात येतं आहे? बघा, चाल एकूण कापलेले अंतर भागिले वेळ. चालीची एकक एसआय एकक आहे मीटर पर सेकंद आणि CGS एकक आहे सेंटीमीटर पर सेकंद. खूप जास्त अंतरासाठी जायचं असेल तर किलोमीटर पर आवर असंही तुम्ही म्हणतात. मग ती किलोमीटर पर आवरसाठीचं हे सूत्र लक्षात ठेवा. आवर म्हणतो या, आवर तो शब्दप्रयोग याचा आहे स्वरासारखा. 1000 मीटर भागिले 60 सेकंद गुणिले 60 सेकंद. आता वेग कशाला म्हणायचं आहे तुम्हाला सांगितलं मी. विस्थापन ते शॉर्टकट सर्वात कमी अंतर ते किती वेळेत कापले गेलं आहे. एकक काळामध्ये विशिष्ट दिशेने कापलेलं जे अंतर असणार आहे त्याला म्हणायचं विस्थापन. आणि विस्थापनातील वेळेच्या संदर्भात जो काही बदल होतोय त्याला म्हणायचा वेग. काय म्हणायचं त्याला? वेग म्हणायचं. वेग बरोबर विस्थापन भागिले वेळ. किती वेळेमध्ये किती विस्थापन झालं याला म्हणायचं वेग. मित्रांनो, तुम्हाला हे ज्यांना कळालं की अंतर हे चालीमध्ये मोजतात आणि विस्थापन हे वेगाच्या सोबत मोजतात, तुम्हाला या गोष्टी कळाल्या. आणि याच्यावर सातत्याने प्रश्न आहेत. काय सातत्याने प्रश्न आहे. आणि इथे मुद्दा लक्षात घ्या, हे जी तुम्हाला आता मी वरती चालीची एककं सांगितले ते चालीचं आणि वेगाचं एकक हे समान आहे हे आधी लक्षात घ्या. बघा, हे वाक्य फार महत्त्वाचं आहे. चाल ही अंतराशी संबंधित आहे तर वेग हे विस्थापनाशी. इथे व लक्षात घ्या, व बस. आता जर गती जर सरळ रेषेत, तुम्ही म्हटले बाबा नाही तिरपतर्फ जायचंच नाही आम्हाला, असं सरळमध्ये तुम्ही याचं मला अंतर मोजून दाखवा आणि याचंच विस्थापन मोजून दाखवा, असं सरळ जातोय, काय विस्थापनही तेच असणार आहे आणि अंतरही तेच असणार आहे. बरोबर आहे का? चाल त्या ठिकाणी गती जर सरळ रेषेत असेल तर वेगाचे आणि चालीचे मूल्य कसे असेल? समान असेल. मला वाटतंय या ठिकाणी अवघड काहीच नाही आहे. नाहीतर मग चाल ही गतीपेक्षा अधिक मूल्य असणारी राशी असणार आहे. कारण की चाल तुम्ही त्या ठिकाणी मॅक्झिमम अंतर मोजतायत चालीमध्ये, वेगामध्ये तुम्ही मिनिमम अंतर मोजतायत. त्याच्यामुळे चाल ही जी असणार आहे किंवा चालीचं मूल्य हे नेहमी जास्त असू शकतं. पुढे जातोय मी. आता वेगात बदल कोणकोणत्या पद्धतीने घडू शकतो बघा. तर या ठिकाणी समजा एखादा धावपटू पळतो आहे किंवा एखादी मोटरसायकल त्या ठिकाणी चाललेली आहे जोरात किंवा एखादी कार चाललेली आहे, बरोबर. यांच्यात बदल कसा होऊ शकतो? एक तर चाल बदलवली, त्यांचा स्पीड वाढवला तुम्ही, ओके. दुसरं त्यांची दिशा बदलवली, दिशा बदलवल्यावर सुद्धा वेगात बदल होऊ शकतो, कमी जास्त म्हणतोय मी. आणि चाल बदलवली आणि दिशा बदलवली, दोन्हींनी सुद्धा वेगात बदल होऊ शकतो. मित्रांनो, वेगात बदल 3 वेगवेगळ्या इफेक्टने होऊ शकतात हे लक्षात घ्या. एक चाल बदलवून, दुसरं दिशा बदलवून आणि तिसरं चाल आणि दिशा दोन्ही बदलवून. आता एक समान गती कशाला म्हणायचं आणि नैक समान गती कशाला म्हणायचं? बघा, ज्या गतीमध्ये समान कालावधीमध्ये समान अंतर कापले जाते, बघा समान कालावधीमध्ये समान अंतर कापले जाते त्याला म्हणायचं एक समान गती. आणि दुसरं ज्या ठिकाणी समान कालावधीमध्ये असमान अंतर कापले जातं त्याला म्हणायचं नैक समान गती. अत्यंत सोपं. एक समान, समान काल, समान अंतर, समान काळ मात्र असमान अंतर त्याला म्हणायचं नैक. नैक म्हणजे असमान. आता पुढे आपण जातो आहे तोरण म्हणजे काय. बघा, या कन्सेप्ट नंतर आपण बघितलेले आहे, 14व्या प्रकरणामध्ये आपण बघितल्या होत्या की तोरणाचा संबंध तुम्हाला नीट माहीत नसेल, तोरणामध्ये बरेच जण गडबडतात. तोरण कशाला म्हणायचं? वेग. बघा, आता मी हे गृहीत धरतो की तुम्हाला अंतर आणि विस्थापनमधला फरक कळाला असेल, चाल आणि वेगामधला फरक कळाला असेल तर तुम्हाला हे कळेल वेगामधील वेळेच्या संदर्भात होणारा जो काही बदल आहे त्याला म्हणायचं तोरण. बघा, वेग आणि वेळ. तोरण वेगातील बदल भागिले काळ, काळालाच आपण वेळ असंही म्हणतो. तोरण ॲक्सेलरेशन असा शब्द आहे त्याच्यासाठी. पुढे व्हेलॉसिटी आपण ज्याला म्हणतो, अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले कालावधी, हे तोरणाचं सूत्र आहे, नीट लक्षात घ्या. कालावधीला आपण टाईम असंही म्हणतो, ओके. आणि मग ही जी गती असते यालाच म्हणायचं तोरणीत गती. आणि तोरण ही 2 प्रकारची होऊ शकते, जसं आपण बघितलं ना गती 2 प्रकारची असते, एक समान गती आणि नैक समान गती. तसंच या ठिकाणी एक समान तोरण असू शकतं आणि नैक समान तोरण असू शकतं. समान कालावधीमध्ये जर वेगात समान बदल होत असेल तर ती एक समान तोरण आहे आणि समान कालावधीत जर वेगात असमान बदल होत असेल
तर ते नैक समान तोरण आहे. 2 बाबी तुमच्या लक्षात असल्या पाहिजे. पुढे मी जातो आहे धनतोरण कशाला म्हणायचं. बघा, धनतोरण जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग वाढतो आणि तोरण हे वेगाच्या दिशेने असते त्याला म्हणायचं धनतोरण. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत हां, नोटिंग करून घ्या. माझं तर म्हणणं आहे तुमच्याकडे वही पेन असला पाहिजे. बरेचसे विद्यार्थी मित्र आहेत विविध कोर्सेसचे, MPSC असेल, कंबाईन, सरळ सेवा, पोलीस भरती, पोस्टमन भरतीचे जे नोट्स काढतात मला व्हॉट्सअपला पाठवतात. खूप चांगलं वाटतं अशा विद्यार्थी मित्रांचं की हे पूर्णतः त्यामध्ये मग्न झालेले विद्यार्थी आहेत आणि अभ्यासाची अत्यंत चांगली पद्धत आहे. आपण जेव्हा लेक्चर बघतोय ना, तुम्ही यूट्यूबला असेल किंवा ॲप्लिकेशनला असेल, भरपूर विद्यार्थी लेक्चर्स बघतात, मात्र जो नोट डाऊन करून घेतो त्या लेक्चरला तो विद्यार्थी पूर्णतः त्याच्यामध्ये तल्लीन झालेला आहे किंवा एकाग्र झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. आता धनतोरणाच्या नेमकं विरुद्ध ऋणतोरण, अवतोरण किंवा मंदन. नेमकं विरुद्ध जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग कमी होतोय, वेगाच्या विरुद्ध दिशेने जेव्हा ते काही घडतंय तेव्हा त्याला म्हणायचं ऋणतोरण, अवतोरण. आणि मग शून्यतोरण हे एक समान गतीशी संबंधित आहे, समान आहे, काही बदलच होत नाही गतीमध्ये, त्याला काय म्हणणार तुम्ही, शून्यतोरण असं म्हणणार. तेही लक्षात असू द्या. आता मग हे एक समान गती, एक समान तोरणित गतीसाठी वेग, काळ, आलेख आहे. त्याच्यावरही काही प्रश्न काही परीक्षांना आलेले आहेत. तुम्हाला फक्त ते काल हे एक्स अक्षावर आणि अंतर हे वाय अक्षावर घेतलं जातं एवढं माहीत असलं पाहिजे. आणि गती जर समान असेल, बघा हे काही मुद्दे फार महत्त्वाचे. एक समान गती असेल तर समान कालावधीमध्ये वस्तू काय करणार आहे, समान अंतर कापणार आहे. आणि पुढे अंतर आणि काल यातला जो समानुपाती संबंध आहे हा आलेखावरून दर्शवला जातो, तो रेषीय असतो, सरळ रेषीय असतो, हे लक्षात घ्या. बघा हे 3 संबंध आहे. अंतर काळ संबंध या ठिकाणी तुम्ही बघता आहात. ओके, अंतर काळानुसार एक समान दराने वाढत जातं, हेही ते लक्षात घ्यावं लागेल. पुढे एक समान गती जी आहे हिच्यामध्ये अंतर काळ आलेख चढावरून वेग मिळतो, हे लक्षात राहू द्या. त्वरणित गतीमध्ये काळानुसार अंतरामध्ये नैकरेषीय बदल होतो, हेही लक्षात राहू द्या. आता हे मुद्दे थोडेसे काही जणांच्या डोक्यावरून जाऊ शकतात आणि मलाही वाटतं या ठिकाणी हे तुमच्या लक्षात नाही राहिलं तरी चालतं, कारण की हे जे वेग काल आलेख आहे याच्यावर फार जास्त प्रश्न विचारले गेलेले नाही. आपलं पुढचे मुद्दे फार महत्त्वाचे आहेत, त्याच्याकडे आपण जाऊया. एक समान त्वरणित गतीसाठी वेग काळाचा आलेख जो आहे तो ठराविक कालावधीमध्ये ठराविक बदल होत जातो. एवढं फक्त वाक्यरचना थोड्याशा लक्षात असू द्या, थोडंसं त्या ठिकाणी तेवढं रिवाईज करून ठेवा. ओके, आता पुढे जातोय आपण. अत्यंत महत्त्वाचं गतिविषयक समीकरणांचे काही बेसिक बाबी या ठिकाणी हे 3 सूत्र मी तुम्हाला सांगणार आहे पुढे, ते फार महत्त्वाचे आहे, ते विचारले जातात. बघा, आलेख पद्धतीने गतिविषयक समीकरण काढायचे. आपल्याला माहिती आहे न्यूटनचे गतिविषयक समीकरण आपण हे मागील लेक्चरमध्ये घेतले, म्हणजे लेक्चर नंबर 14मध्ये घेतले. खरं म्हणजे आपण ते लेक्चर आधी घेतलं गेलं आहे आपलं. न्यूटनने गतीचा अभ्यास केला आणि समीकरण संच तयार केला. तुम्हाला सोपं माहीत असलं पाहिजे, गतिविषयक समीकरण कोणी मांडली, न्यूटनने मांडली. ओके, एका प्रश्नाचं उत्तर पक्क झालं. आता पुढचं फार महत्त्वाचं, एकसमान त्वरणित होणाऱ्या वस्तूच्या एकरेषीय गतीचे विश्लेषण ही समीकरणं करतात. बघा, न्यूटनने ही जी समीकरणं मांडलेली आहेत ही कशासाठी आहे, तर एकसमान त्वरणित होणाऱ्या वस्तूच्या एकरेषीय गतीचे विश्लेषण करण्यासाठी आहे, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. आमच्या समोर ऑप्शन आल्यावर आम्हाला हे आठवलं पाहिजे, त्यासाठी वाचन केलेलं असलं पाहिजे, लेक्चर्स बघितलेले असले पाहिजे. ओके, आणि हे जे 3 समीकरणांचा संच आहे याच्यानुसार आपल्याला वस्तूची स्थिती सांगता येते, त्यालाच गतिविषयक समीकरणे असे म्हणतात. याच्यात जर बघितलं तुम्ही, एक वस्तू सुरुवातीला u वेगाने सरळ रेषेत गतिमान आहे, u वेग आहे, सुरुवातीच्या वेगाला आपण u म्हणतो. त्याच्यानंतर ती t वेळानंतर त्याच्यामध्ये a त्वरण निर्माण होते आणि अंतिम वेग जो आहे त्याचा तो v असतो. अशा पद्धतीची ही वाक्यरचना फार महत्त्वाची आहे. याच्यानुसार हे पुढची 3 समीकरणं. मग 3 समीकरणं नेमकं कोणतं समीकरण कशासाठी वापरलं जातं आणि ते आलेखावरून निघलेले आहेत ते तुम्हाला माहीत असले पाहिजे. वेग काढण्यासाठी पहिलं समीकरण वापरलं जातं, v बरोबर u अधिक at. हे तर तोंडपाठच असले पाहिजे. जेव्हा आम्ही अभ्यास करायचो MPSCचा वगैरे तेव्हा हे तोंडपाठ होते. पहिले हे जे 3 समीकरणं आहेत तोंडपाठच असले पाहिजे. v बरोबर u अधिक at हे वेग आणि काळ दर्शवतं. स्थिती आणि काल दर्शवणारं s बरोबर ut अधिक 1/2 at चा वर्ग विस्थापनासाठी. आणि तिसरं समीकरण जे आहे स्थिती वेगाचं ते अंतिम वेग दर्शवण्यासाठीचं आहे, v चा वर्ग बरोबर u वर्ग अधिक 2as. मित्रांनो, महत्त्वाचे आहे, ही वाचलेली असली पाहिजे, अभ्यासलेली असली पाहिजेत. आता पुढे सोपा मुद्दा तो म्हणजे वस्तू जर त्वरणित होत असेल तर तिचा वेग काय होणार आहे, बदलणार आहे. वेगात जर बदल झाला तर वेगाचे परिणाम, वेगाची दिशा आणि इतर दोन्हीही बदलू शकतं. वेगाचे परिणाम हा शब्द या ठिकाणी नाही आहे, इथे परिमाण असा शब्दप्रयोग पाहिजे होता. पुढे आपण जातो आहोत एक समान वर्तुळाकार गतीकडे. बघा, इंटरेस्टिंग आहे काय, एक समान वर्तुळाकार गती कशाला म्हणायची. मित्रांनो, याच्या उदाहरणांवर तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत.
व्याख्या सरळ आहे की एक वस्तू एक समान चालीसह जर वर्तुळाकार मार्गाने फिरत असेल तर तिला एक समान वर्तुळाकार गती म्हणायचं. नावातच वर्तुळाकार आहे आणि एक समान म्हणजे चाल समान असणार आहे. ते सूत्र बघितलं, वेग परीघ भागिले काळ असं आहे. याचे उदाहरणं लक्षात घ्या. सूत्र एका वेळेस तुम्ही विसरले तरी चालतात. पृथ्वी सूर्याभोवती जेव्हा फिरते, गोल फिरते, पृथ्वी काय करते, सूर्याभोवती गोल फिरते आहे. ओके, गती काय असणार आहे, चाल समान आहे आणि वर्तुळाकार फिरते. ओके, या ठिकाणी समजा हा सूर्य आहे आणि याच्या सभोवताली पृथ्वी फिरते आहे वर्तुळाकार समान चालीमध्ये. उदाहरण आहे एक समान वर्तुळाकार गतीचं. पुढे चंद्राची पृथ्वीभोवतीची गती तेच, इलेक्ट्रॉनची केंद्रकाभोवतीची गती तेच आणि वळणाच्या रस्त्यावरील वाहनाची गतीसुद्धा त्याच याच्यामध्ये येते. ती चारही उदाहरणं या ठिकाणी नीट लक्षात घ्या. पुढे एक समान वर्तुळाकार गती असणाऱ्या वस्तूचा वेग तिच्या स्थितीला लंब दिशेने असतो हे लक्षात घ्या. हा फार महत्त्वाचा शब्दप्रयोग आहे. वेग जो आहे तिच्या स्थितीच्या लंब दिशेने या ठिकाणी आहे. म्हणजे या ठिकाणी हा जो गोलाकार भाग आहे त्याची जी लंब दिशा आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तिचा वेग असणार आहे, त्या लंब दिशेमध्ये वेग असणार आहे. मित्रांनो, आता याच्या संदर्भात काही उदाहरणंसुद्धा आहेत, ती आपण एका स्वतंत्र लेक्चरमध्ये घेणार आहोत. या ठिकाणी थांबूया आपण आणि तुम्हाला या सगळ्या PDF असेल किंवा आपले जे कोर्सेस आहेत त्याच्यासाठी तुम्ही STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकतात. लिंक त्याची डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि नवीन आता जे काही पोस्टमन भरती निघालेली आहे त्याचा कोर्ससुद्धा आपल्या या ॲप्लिकेशनला आहे. अत्यंत माफक शुल्कात संपूर्ण तयारी तुमची होणार आहे. नक्कीच हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपला अभ्यास आणखी सोपा करा. बरंचसं फ्री मटेरियलसुद्धा त्या ठिकाणी आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आहे. चला, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.